कृषी विभागाच्या पथकानं 15 जूनला नेवासा तालुक्यातील पांढरीपूल MIDCतील एका खताच्या कारखान्यावर धाड टाकली। या धाडीत बेकायदेशीररित्या व बोगसपणे तयार केलेल्या तब्बल 2034 खतांच्या गोण्या सापडल्या। हा सगळा माल तब्बल 22 लाखांचा होता। बरं, हा बोगस कारखाना कधीपासून सुरू होता? तर गेल्या कित्येक वर्षांपासून। धाडीच्या वेळी या कारखान्यात तब्बल 22 लाखांची बोगस खते सापडली। म्हणजेच या कारखान्याने आतापर्यंत शेकडो कोटींना फसवलेलं होतं। हजारो शेतकरी यात भरडले गेले होते। फसवीचं हे गणित सोपं नव्हतं। तब्बल 9 प्रकारचे लोगो वापरून येथे बोगस खत तयार केले जात होतं। कित्येक वर्षांपासून ते राज्यभर विकलं जात होतं। पण आतापर्यंतच्या तपासात काय झालं? तर काहीच नाही। कारवाईला 15 दिवस उलटले तरी फक्त एकावर गुन्हा दाखल झाला आहे। ज्या सोनई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर यापूर्वीही अनेकदा शंका घेतली गेली, तेच सोनई पोलीस या प्रकरणातही थंड बसल्याचे चित्र आहे। राज्यभर पसरलेलं हे जाळं शोधून काढणं नक्कीच सोनई पोलिसांना जमणार नाही। पण मग सरकारनं हे प्रकरण राज्यस्तरीय तपास यंत्रणांकडे का दिलं नाही? ही पण शंका आहे। नेमकं कोण कोणाला पाठीशी घालतंय आणि हे प्रकरण काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। कृषी विभागाच्या पथकानं नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई MIDCत कृषी गौरव फर्टिलायझर कंपनीवर 15 जून 2026 रोजी रात्री छापा टाकला। या कारवाईत विविध नामांकित कंपन्यांच्या नावे टॅग केलेल्या तब्बल 21,80,000 रुपयांचा बनावट खतसाठा जप्त करण्यात आला। कृषी गौरव फर्टिलायझर या कंपनीला स्वतःच्या नावाचा परवाना असतानाही येथे वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाचा गैरवापर करून बनावट गोण्यात अनधिकृत खते तयार करून ती विकली जात असल्याचे समोर आले। कृषी विभागानं गोदामात कारवाई केली तेव्हा सॉइल संजीवनी ऑर्गॅनिक फर्टिलायझर, मांजरवाडी, पुणे, कृषी गौरव फर्टिलायझर, अहिल्यानगर, मित्रश्री ॲग्रीटेक इंडस्ट्रीज ग्रेड पॉम, अहिल्यानगर, क्लास 1 ॲग्रो बायोटेक फर्टिलायझर, कामठी, नवी मुंबई, मित्रश्री ॲग्रोटेक इंडस्ट्री ग्रेड सिलिकॉन, मित्रश्री ॲग्रोटेक इंडस्ट्री ग्रेड फॉप्सो जिप्सम, BSH ॲग्रोनॉमी प्रायव्हेट लिमिटेड, मंगलोर व सुरत, ग्रीन माइन बायोटेक कंपनी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर या 9 कंपन्यांची बनावट खते येथे सापडली। या सगळ्या 9 प्रकारच्या गोण्यातून खतांचे सॅम्पल घेऊन कृषी विभागानं ते पंचांसमक्ष सीलबंद केलं। कारवाईत जप्तीची नोटीस स्वीकारण्यासाठी या कंपनीचा मालक किरण दौंडकर याच्याशी कृषी विभागानं संपर्क साधला, परंतु त्यानं तेथे येण्यास नकार दिला। त्यानंतर नियमाप्रमाणे या धाड पथकानं त्याच्या कंपनीवर नोटीस चिटकवून सगळं सीलबंद केलं। या गोडाऊनमध्ये असलेल्या ऋषिकेश तुकाराम वाखारे याच्याकडे बिलबुक, साठा रजिस्टर, इतर कागदपत्रे नव्हती। त्यामुळे किरण दौंडकर, राहणार केडगाव, अहिल्यानगर याच्या विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। आता हे सगळं होऊन 15 दिवस झालेत, परंतु सोनई पोलिसांना पुढच्या तपासात काहीच सापडलेलं नाही। जप्त करण्यात आलेल्या खतांमध्ये नेमके कोणकोणते घटक वापरले गेले होते? हे मिश्रण पिकांसाठी विषारी किंवा जमिनीची सुपीकता नष्ट करणारे होते का? याचा अहवालही सार्वजनिकरित्या उपलब्ध करण्यात आलेला नाही। या कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल कोण पुरवत होतं तेही तपासात अजून समोर आलेलं नाही। कोणत्या नामांकित कंपन्यांच्या नावाचा आणि लोगोचा गैरवापर करण्यात आला आणि हा बनावट माल बाजारात कुठे कुठे विकला गेला हेही अजून समोर आलेलं नाही। परवाना नसताना किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे हा कारखाना किती काळ चालला यात स्थानिक किंवा कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे संगनमत होते का हेही अद्याप समोर आलेलं नाही। ही साखळी काही साधीसुधी नसावी, कारण तब्बल 9 कंपन्यांची बनावट खते तयार करून ती राज्यभर विकायची म्हटल्यावर त्यात कित्येक जण सहभागी असणार आहेत। शिवाय हे बनावट खते घेणारे दुकानदारही थेट राज्यभर असणार आहेत। या बनावट खतांच्या कारखान्यातून आतापर्यंत हजारो कोटींचा गफला झालेला असणार। शिवाय नेवासा तालुक्यात याचे मोठे रॅकेटही असणार आहे, परंतु हे सगळं अजूनही उघड झालेले नाही। त्यामुळे या तपासातच आता शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत। हजारो शेतकऱ्यांना फसवणारे बडे मासे अद्यापही व्हाईट कॉलरने हिंडत असावेत अशाही शंका आहेत। हे सगळं प्रकरण थेट राष्ट्रीय तपासी यंत्रणांकडून तपासलं जावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। यात काही बडे मासेही असतील, काही खत दुकानदारही असतील, काही व्यापारीही असतील, काही अधिकारीही असतील, पण हे सगळं अगदी मुळापासून शोधलं जावं अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला आणि हा तपास कुणाकडून व्हावा अशी तुमची इच्छा आहे? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।